नमस्कार मंडळी, मी आरती स्वागत करते आहे तुमचं आपल्या चॅनेलवरती. त्याचं नाव आहे आरविश आणि मम्मा. मंडळी, आजचं थंबनेलवरून तुमच्या लक्षातच आलं असेल की व्हिडिओ काय आहे ते. तर लग्नाचे वडे तोडायचे आहे. तर लग्न कुणाचं? तर माझे ना एक मामी आहेत नात्यामध्ये. तुम्हाला माहिती आहे माझ्या इथे खूप मामी आहेत. मी तसं व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं की माझ्या इथे खूप नातेवाईक आहेत. तर एक मामी आहेत कविता मामी म्हणून. तर मग त्यांची बहीण इथे राहते, अगदी म्हणजे समोरच जिकडे मी पाणी भरायला जाते तिथे. तर तिथे त्यांची बहीण राहते आणि त्यांच्या मुलीचं लग्न आहे. तर तिकडे बोलवलेलं आहे वडे तोडण्यासाठी. वडे म्हणजे आपले सांडगे म्हणा तुम्ही, ते तोडण्यासाठी. आणि तिकडे जायचं आहे कारण आमच्या इकडे कसं लग्नाचे सगळे पदार्थ बनवतात. कुरडया, पापड, त्याच्यानंतर वडे तोडतात. भरपूर काय काय प्रथा आहेत, तुम्हाला तर सगळ्या माहिती आहेत नाशिक साईडच्या. तर मग त्याच्यासाठी बोलवलेलं आहे मला. आणि लांबचं नाही येते, मामी म्हणजे माझे चुलत मामी आहे. मम्मीच्या चुलत्याचा मुलगा, त्याची वाईफ, हे होईल. फक्त माझी मामी समजा, एवढंच समजा तुम्ही, कारण खूप खूप लांबचं नातं होऊन जाईल ते. म्हणून त्या मामी आहेत कविता मामी म्हणून. त्यांच्या बहिणीच्या मुलीचा लग्न आहे 16 तारखेला. तर मग त्याचीच तयारी चालू आहे. आम्ही वडे तोडण्यासाठी तिकडे चाललो आहोत. आता मी चालले आहे. तर मग सकाळी मी लवकर उठले, माझं घरातलं सगळं आवरलं, मस्त चुली पेटवली, चुलीवरती पाणी वगैरे गरम केलं, घरातलं सगळं आवरलेलं आहे. आता वाजले आहेत बरोबर 9 आणि 9:30ला त्यांनी मला बोलवलं आहे. पण जाण्याच्या आधी विशालचं नाश्त्याचं करून देते. त्यांना म्हटलं मला फक्त 5-10 मिनटं टायमिंग द्या, मी तुम्हाला पटकन करून देते. आणि हे बघा तुळस आपली. आणि ना छोटंसं तुळशीचं रोप आलं आहे, तुम्हाला शेअर करते. गार्डनचे अपडेट दिले तर तुम्ही तर खूप खुश होणार मंडळी. मला आज जर दिवस जमला ना तर मी नक्की गार्डनचे अपडेट देईल. कारण कसं आहे, भाऊ आलेला आहे. काल तर आम्ही दिवसभर बाहेरच होतो आणि आता दुपारी पण त्याचा काहीतरी प्लॅन आहे. सकाळीच हे विशाल भाऊ, त्याच्यानंतर हे सगळे क्रिकेट खेळण्यासाठी गेले होते. सकाळी 6 वाजता उठून गार्डनला गेले होते क्रिकेट खेळायला. आता आलेत. आता परत त्यांचा दिवसभराचा काहीतरी प्लॅन आहे. तर मला नाही माहिती अजून काय प्लॅन आहे, पण बघूया. मला आजविश तसं नको करू. आता तुम्हाला तिकडे जायचं आहे, तर तिकडेच म्हणजे गेल्यावरती तुम्हाला दाखवते. चला. तुळशीचं नवीन रोप आलं. हे मंजुळा होत्या, त्या मंजुळा मी टाकल्या होत्या, त्याचं रोप आलं. आणि ही तुळस आपली येते बघा. मला खूप आनंद होते, अशी हिरवीगार झाली पाहिजे. ॲक्च्युली मी ना ठाण्याला होते ना, तर एक तुळस लावलेली होती आणि खूप सुंदर झालेली होती. ती एकदम छोट्याशा कुंडीमध्ये लावली होती, तरी पण खूप छान आली होती. आता ही बघू कशी येते आपली. पियुष, पियुष, गुड मॉर्निंग. उठला का? कसं वाटलं क्रिकेट खेळून? का रे? हां, ठीक आहे. मला वाटलं तू सकाळी गेला म्हणजे खेळला असेल. आरविशला नाही घेऊन गेले ना क्रिकेट खेळायला? हा बघ, आत्ताशी उठलायची, सकाळ आत्ता झाली आहे. गुड मॉर्निंग बोल सर्वांना. गुड मॉर्निंग. काय करतो तू? तू आत्ता उठला? झुझू झाली तुझी? तू काल कुठे गेला होता? पप्पाकडे. ठीक आहे, चला आता ब्रेकफास्ट करून घ्या आणि परत जा पप्पाकडे. विदा आलेली आहे ना. पप्पाच्या घरे. अरे ते पप्पाचं घर, ते माझे पप्पा आहेत, तुझे नाही आहेत. नाही, तुझी बाई आजी आहे. आजीच बोलायचं. माझी आहे आजी. माझे करडक बाबा आहेत. मारू नको. तुला बायाजी आहे? बरं ठीक आहे, चालेल. तुझे ते सगळे नको बोलतोय ना आरविश. तो कधी तर त्रास देतोय. पेरू खातोय तो. मग एक नाही आहे, पेरू आहे. नाही, एक नाही, पेरू आहे. चला. तर मंडळी, जसं तुम्हाला सांगितलं आहे की आपल्याला नवरीच्या घरी जायचं आहे वडे तोडण्यासाठी, सांडगे बनवण्यासाठी. तर मग ते लोक वाट पाहतात कधीची. म्हटलं आले, नाश्ता बनवला आणि नाश्ता करतच होते, तेवढाच त्यांनी बोलवलं मला. तर चला आता जाते आहे. छान ओटा वगैरे सजवला आहे त्यांनी. त्यानंतर परत रांगोळी काढलेली आहे, असं मला सगळं माहिती झालं आहे. संगीताबाईंनी सांगत होत्या मला. तर चला मग जाऊया. इकडे छान
रांगोळी टाकलेली आहे. तिथे लिहिलंय बघा वडे सांडगे असं. हे दारात मस्त छान रांगोळी काढली आहे बघा. हे असं ताट सजवलंय छान फुलांनी. इकडे आरतीचं ताट आहे आणि या आहेत माझ्या मामी. मामी हाय करा सर्वांना. आणि ह्या सगळे बायका आता जमा होत आहेत. ह्या सोनवणे ताई आहेत, त्या पण आल्यात. हे बघा एक एक करून सगळ्या बायका येत आहेत. बाप्पा आहे ग, जय जय बाप्पा आहे ग, सगळं समजत आहे पाहून. जय जय बाप्पा आहे म्हणतो. इकडे बघा पीठ किती किलोचे हो मामी? 2 किलो. 2 किलोचे बघा. फुलं ठेवले, सुक्क पीठ आहे. झाले वड्यांचे 5 पांडव. अच्छा 5 पांडव झाले हे. त्याला ना याला द्या. तर वडे बनवण्यासाठी सुरुवात झालेली आहे. ते घ्या नवरीला. मामी सांगा ना तुम्ही व्हिडिओ मध्ये नवरीची आई. नवरीची आई आहे, त्यांना हळद कुंकू लावते. नवरी आहे ती. गाणं म्हणा, आम्ही गाणं ऐकायला आले. गाणे म्हणा ना. गाणे तुम्हाला येतील ना माझ्या म्हणा ना. तुम्ही तू म्हण आता मला मला एक म्हण ग गाणं. मला नाही होत, तुम्हालाच यायला पाहिजे. नाशिक शहरात गलोगलीला कळस, बाप म्हणलेक माझी नाद ती तुळस. बाप म्हणलेक माझी नाद ती तुळस. अशा वडील भायाला काम सांगते चोरून, गोठ्या मधलं धाव भाऊजी आणावे सोडून. गोठ्या मधलं धाव भाऊजी आणावे सोडून. असं नाशिक शहरात गलोगलीला कळस, आई म्हणलेक माझी नांदती तू
चंद्र पडी अंगणात खेळते रिंगणात पिऊचा बाप मळ्यावाला आहे ग पिऊचा बाप मळ्यावाला आहे ग वांगे ओपितो किलोवरी पिऊ निघाली दिल्या घरी वांगे पिऊ खेळते अंगणात पिऊ खेळते उद्या आयुष्याला त्याच्या जणू कातर लागलेली उद्या आयुष्याला त्याच्या जणू कातर लागलेली मला कसंच होतया कुणी बाबा म्हणताना मला कसंच होतया कुणी बाबा म्हणताना मानी उंदका दाटतो या तिकडे पहिले ना थोडेसे ताटीमध्ये वडे तोडून घेतले आणि मग आता आणि 5 बायकांनी तिथे हळदी कुंकू व्हायला वडे तोडून घेतले आणि आता या कॉट वरती घेतलेले आहेत हे बघा आणि गाणे खूप छान बोलतात मामी खूप छान गाणे बोलतायत करायचे तर मंडई हे मी वडे तोडलेले आहेत आणि या ताईंनी बघा किती छान काढलेत दोन्ही हाताने करतायत त्या हा जे काय तर जी नवरी आहे नवरी मुलीची आई या तुम्ही दाखवा तरी आहेत माझ्या मामीच्या लहान बहिणी मामी आहे त्यांची लहान बहीण आहे आणि त्यांच्या मुलीचं लग्न आहे तर ही आहे पिऊ आणि नवरीची आई हे बघा मग कसं वाटतंय मुलीचं लग्न तर पहिलेच लग्न ना घरातलं तर मग तेच तुम्हाला मी तसं सकाळीच सांगितलं आता बायका सगळ्या वडे तोडत आहेत तर याच्यामध्ये कोणीतरी म्हणजे मोठी व्यक्ती लागते मला माहितीये मोठ्या व्यक्ती आपल्या घरातल्या असतात ते बसलेले असतात बायका काय करतायत बरोबर करतायत की नाही त्या सगळ्या गोष्टी बघत असतात तर मोठ्यांचा आशीर्वाद हा नेहमी लागतो आपल्याला तर आमच्या मांडवामध्ये इथे मोठ्या मावशी आहेत त्या येऊन बसलेल्या आहेत आणि सांगतायत सर्वांना कसं करा काय करा गाणे बोला 5 वाजनी वडे पहिले तोडून घ्या असं सगळं त्या सांगतायत सर्वांना तर तेच की मोठ्यांचा आशीर्वाद मोठी माणसं घरामध्ये असणं खूप गरजेचं आहे तर तुम्ही इकडे बघू शकता एवढे वडे तोडून झालेले आहेत आता सगळ्यांचे एवढं पीठ आहे ना आहे अजून एवढं पीठ आणि आता एवढं पीठ बाकी आहे गौरीच्या बहिणीने छान चहा बनवून आणलेला आहे हे बघा इकडे बघा हो रडू नका ते बघा नवरीची आई रडायला लागली आहे रडू नका हसा काय नाही पहिलं लग्न आहे ना रडू नका नवरीची आई सांगते नारी शक्ती नारी 3 वाजता पापड लाटायला या म्हणून असं आणि जाम हसायला आलं त्यांचं असं ऐकून आणि वडे तोडून झालेले आहेत पूर्ण जो कॉट आहे तो पूर्ण भरलेला आहे आता बघा साखरपुड्याच्या दिवशी मला चालता येईना दोन्ही पायांनी आताच आले तिकडनं मी घरी गेले होते पप्पांकडे व तिकडनं आले हे बघा सगळी गँग आली इकडे भाऊ वहिनी त्याच्यानंतर क्रिकेट चालू आहे यांचं क्रिकेट हे बघा वहिनी बॉलिंग करतीये असं खेळायचं ना रे असं ऐको ओ वहिनी आरविशला लागलं वहिनी
रागाने गेला घरामध्ये, रागाने रागाने दोघांना काढले घरात. आउट करा, आउट करा, आउट. आउट. पहिला विकेट भाऊनी कॅच घेतली. कोण? हा राजचा भाऊ आहे. हा राजचा भाऊ. विश्लेले गंमत राहती. तर चला मी आले आता घरामध्ये. बघते दुपारचा स्वयंपाक काय करायचा आहे, बघू आता. एवढ्या उन्हामध्ये कुठे पप्पांना पाठवतो? तुझा गाडी घे ना त्यांची, जाऊन येशील पटकन. मंडळी संध्याकाळचे वाजले आहेत 4 आणि ताई बोलवायला आला होता मला पापड करायचे आहेत म्हणून. तर मग पापड करण्यासाठी आले इकडे. ॲक्च्युली मला थोडीशी झोप लागली होती पण मग आली मी आता. चला रांगोळी काढली. मंडळी इकडे ना पापड बनवायची सुरुवात आहे. हे बघा मामी बसलेले आहेत. मामींनी इकडे लाट्या केलेल्या आहेत. हे बघा दोऱ्याने कापतात ना. नशीब लय कुठं कुठं वडीत येतंय. नशीब का हो? भीमा ये भीमा, नशीब लय कुठं वडून येतंय. सगळ्यात मस्त पापड संगीता वहिनीचे येतात. थँक्यू म्हण ना. तर आता ना सगळेजण गाणे बोलत आहेत आणि मामींनी गाणे बोलले. ॲक्च्युली तुम्ही सकाळी पण व्हिडिओमध्ये पाहिलं आहे की मामींनी खूप छान गाणे बोललेले आहेत. आणि आता म्हणजे ही बोल तू बोल, ही बोल तू बोल असं चाललं आहे गाण्यांच्या बाबतीत. तर मी मामींना म्हटलं माझ्या मम्मीला खूप छान छान गाणी बोलायला यायची लग्नाची. तर म्हटलं मामी मी मम्मीकडनं एक गाणं शिकलेली आहे. तर मामी बोलल्या तू बोल म्हणून. तर मी तर ते गाणं बोलणार आहे. आणि मला आठवतं म्हणजे खूप लहान असतानाची ती गोष्ट आहे. आईला बोलताना असं ऐकलेलं वेळेस ती बोलायची तेव्हा ऐकलेलं आहे. तर मग चला आज ते गाणं बोलते मी. चुकेल किंवा बरोबर येईल ते माहिती नाही मला, पण मी ट्राय करेल नक्की. तर चला मग. बरोबर आहे हे गाणं. सुपारी फुटली पाटावर बसली माहेर विसरली, दृष्टी माहेर विसरली. तुझ्या सासूनी आणले कानातले झुमके घालत कानामधी, पोरी बस ग पाटावरी. बरोबर. सुपारी फुटली पाटावर बसली माहेर विसरली, गतनुश्री माहेर विसर. बस एवढंच येतं मला. भारी अंगाव काटा चाला. गुलाबाचे फुलन हार भीमाच्या गळ्यात, गुलाबाचे फुलन हार भीमाच्या गळ्यात. आले आंबेडकर त्यांच्या मोटरीला फुल, त्यांच्या मोटरीला फुल. त्यांच्या गदर्शना जातील मुंड्याचे मूल, त्यांच्या गदर्शना जातील मुंड्याचे मूल. भीम भीम करीते भीमा तळ्याच्या मळ्यात, भीमा तळ्याच्या मळ्यात. गुलाबाचे फुलन हार भीमाच्या गळ्यात, गुलाबाचे फुलन हार भीमाच्या गळ्यात. आले आंबेडकर त्यांच्या मोटारीला चुना, त्यांच्या मोटारीला चुना. त्यांच्या गदर्शना जातील मुंड्याच्या
त्यांच्या दर्शना जातील रांगोळ्याच्या सोना भीमा भीमा करते भीमा तळ्याच्या मळ्यात भीमा तळ्याच्या मळ्यात गुलाबाचे फुल नार भीमाच्या गळ्यात बूट टाय फॉरनीला धनी माझ गेलं ग बाय फॉरनीला धनी माझ गेलं ग बाय येईल साऱ्या डिगऱ्या घेऊनी आधी मला त्या लावील येऊनी त्याच मुळी शंकाच नाय ग बाय 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 त्याच मुळी शंकाच नाय फॉरनीला धनी माझ गेलं ग बाय फॉरनीला धनी माझ गेलं ग बाय राजा दिनाचा मोठ्या मनाचा ध्यास जीवाला विधरणाचा भले भले धरतात पाय अग बाय 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 भले भले धरतात पाय फॉरनला धनी माझ गेलं ग बाय फॉरनला धनी माझ गेलं ग बाय तर मंडळी सकाळी तुम्ही पाहिलं की वडे तोडले होते. आता पापड बनवले आहेत, उडदाचे पापड होते 2 किलोचे प्रमाण घेतलेलं होतं. तर पूर्ण बनवून झालेले आहेत आणि एवढ्या बायका होता की जास्त वेळ नाही लागला. 1 ते 1.5 तासामध्ये 2 किलोचे पापड बनवून झाले आहेत. आणि एवढी धमाल आली पापड बनवताना. खूप म्हणजे टाइमपास, मज्जा मस्ती, सुख दुःखामध्ये सगळं मस्त एन्जॉय केलं बायकांनी. छान त्यांनी मठ्ठा बनवला होता, सकाळी चहा बनवला होता आणि ते गाणे तर तुम्हाला दाखवलेच आहेत. आणि हो, मामींनी गाणे बोललेत. तर मामींसाठी जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि कमेंट करा मला. आणि मामींचा आवाज एवढा सुंदर आहे की ही व्हिडिओ व्हायरल करा. जास्तीत जास्त हाईटचा जे पॉईंट असतो तो प्रेस करा. कारण कसं आहे, गृहिणी असतात, घरामध्ये काम करत असतात, त्यांच्यामध्ये ही कला दडलेली असते, ही प्रत्येकापर्यंत पोहोचत नाही. आणि हे असं 4 लोक म्हणजे आता ह्या बायका पापड करतात तेव्हा हे गाणं बोलले तर त्यांच्यातली जी कला आहे ती बाहेर येते. आणि ते आज मी माझ्या कॅमेऱ्यामध्ये शूट केलं आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचवते. तर मला खरंच खूप छान वाटेल. तर आपल्या मामींना खूप जास्तीत जास्त व्हायरल करा. तर त्यांना खूप आनंद होईल त्या गोष्टीचा, प्लस त्यांच्या फॅमिलीला पण खूप आनंद होईल पाहून. तर ठीक आहे मंडळी, आज तुमचा व्हिडिओ जो आहे तो मी हा इकडेच एंड करते. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. बाय बाय. ठीक आहे, बाय.